खायला. मग गेलो जांभळं खायला मस्तपैकी. शुभ्याने त्यांनी जांभळं घेतली. शुभ्याला काही कामच नाही, कसे येडे चाळे करतात. नारायण म्हणला बघा किती भारी जांभळं इथं, या खायला. जांभळाच्या शेजारीच आंब्याचं झाड होतं, तेवढ्यात पडला आंबा. मग मी खाल्ला. शुभम नारायण धुतो ते तोंडन ते. चला म्हणले आता. म्हणलं थांबा मी येतो आंबा खाऊन, चला पुढं. मग काय नारायण चढला तिथल्या पाण्याच्या टाकीवर, पुन्हा गेला ते जांभळं काढायला. नारायणने घेतले जांभळं टाकले खिशात, मग निघालो साईडवर. बघा शुभम आणि नारायण कसे पॅनल बसित. नारायण म्हणला चला येऊ मित्राच्या कंपनीतून कुरकुऱ्याच्या. चला मग निघालो होतो. मग काय पोहोचलोत भाऊ कंपनीत. हे काय होतं काय की बघून मित्र म्हणला हे त्या बघण्यात बनिलेला माल आहे, हे काय करायचा, हे मशनीमध्ये टाकायचा म्हणला वरून, आणि हे कुरकुरे असे पॅक होऊन येतात म्हणला. खाली पॅक होतो, खाली पडतो म्हणला कुरकुरा. म्हणलं ओके. हे बघा मशीन किती मोठी, चांगली मोठी दांडगी. हे मित्र, हे म्हणजे आपला मित्र म्हणजे जानी, ITI कॉलेज मधला सर्वांचाच खास असा मित्र हा जानी. लगेच तो आला बाबा ह्या भुगुण्याकडं. तो म्हणला थांबा मी सांगतो तुम्हाला कसं करायचं. त्याने सांगितलं असं टाकायचं ह्याच्यात आणि मसाला ऍड करायचा, मस्त ते सगळं मिक्स होऊन निघत. म्हणलं चला आता जातो आम्ही. जाताना ह्यांची येडे तयार झाले चालू, गाडी उचल कुठं काही कर. म्हणलं जाऊन द्या चला. लगेच मग एका दुकानात गेलो तर फरसांचा पुडा घेतला, 2-3 पाण्याच्या बाटल्या घेतल्या. नारायण म्हणला चला आपल्या वावरात जाऊन खात बसू. गेलोत मग नारायणच्या त्यांच्या वावरात, मस्तपैकी फोडला फरसांचा पुडा खात बसलो तर. आणि लगेच नारायणला काय झालं काय की उठला, निस्ता नाचायला लागला. उठपळ पुरीला फोन, उठपळ पुरीला. बरं हिच्यारी ती काय जीवली का काय घालून गेलं, बोंबील भाजली खालती. नारायण म्हणला की चला आता जाऊ. लगेच मग आपण मोबाईल काढला आणि गाडीचा व्हिडिओ बनवला. बघा कसा झाला. नारायण म्हणला व्हिडिओ होत राहतील, चला आपण जाऊ माझ्या घरी. मग निघालोत नारायणच्या घरी. गेलोत मग नारायणच्या घरी तर तिथं होता हा डॉबरमॅन. असला निस्ता माझ्याकडे बघत होता हो. म्हणलं चावतोय का काय काय की आता, पण चावला काय नाही, जवळ येऊन देत होता. थांबा बघा इथं शेळीचं पिल्लू कसलं भारी होतं, पांढरं शुभ्र काळं. नारायण म्हणला चला आता आपण जाऊ साईडवर. साईडवर गेलो तर लाईट आलती, असली भारी पिवपी दिसत होती एकदम खास. बघा कशी दिसती ही हॉल मधली पिवपी, आणि ही बघा बेडरूम मधली पिवपी. हे बघा बाथरूम मधल्या पेसपशी फुल बनलं होतं. आणि तेवढ्यात शुभम म्हणला चला दुसऱ्या साईडवर. गेलोत मग दुसऱ्या साईडवर. गेलोत बाबा दुसऱ्या साईडवर की लगेच शुभम म्हणते तिथं चर्चा करायला लागले, कुठं काय नेमकं. शुभम म्हणले पिवपीचे तर वायर काढले तर, पण 1-2 वायर हे काढले तिकडे झालेत, ते बघू आपण पुढं. म्हणलं चला मग घरी आता. निघालोत मग. नारायणला बाय बाय केलं. नारायण म्हणला बाय जा. नारायण म्हणला जा दामाने. नारायण म्हणला जा नामाने. मी बसलो गाडीवर आणि निघालोत मग शुभम आणि. तेवढ्यात नारायणचा भाऊ दिसला. कोण तो ओमान सागर. त्याने तो ते गायांना चारा काय तो वैरण. सागर तर नुसता हसतच होता, लाजतच होता. काय वाटलं त्याला काय की भाकरी खात नाही, सफरचंद खातो, चहा पित नाही, दूध आणतो. चला म्हणलं शुभमला म्हणलं चल उशीर होईल. निघालोत मग. लाईक फॉलो कमेंट करायला विसरू नका.